सासूबाईंना कोल्हापुरातील हाऊसिंग सोसायटीमध्ये 3 फ्लॅट दिल्याने महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्र्यांना आपले पद गमवावे लागते। या एका घोटाळ्यात महाराष्ट्रातील 4 माजी मुख्यमंत्र्यांची नावे समोर येतात। विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, शिवाजीराव निलंगेकर पाटील आणि तेव्हाचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण। घोटाळा असतो आदर्श हाऊसिंग सोसायटी, जी 6 मजली बिल्डिंग कारगिल युद्धातील शहीदांच्या कुटुंबासाठी नियोजित होती। ती 31 मजल्यांची बनवून नेते, अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईक असे 25 अपात्र लोकांना त्यामध्ये फ्लॅट देण्यात आले। महसूल मंत्रालय असो वा शहर विकास मंत्रालय, ती फाईल पास करणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट गिफ्ट म्हणून देण्यात आला। घोटाळा उघडकीस येतो एन्व्हायरमेंटल ऍक्टिव्हिस्टमुळे। सोसायटीकडे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सच नसते। घोटाळा इतका मोठा असतो की जनतेमध्ये तीव्र संताप उसळतो, ज्यामुळे आर्मी, सीबीआय, कॅग यांना चौकशा सुरू कराव्या लागतात। भाजप एकीकडे रान पेटवते, ज्यामुळे की मुख्यमंत्री तेव्हाचे अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागतो। सीबीआय आणि ईडी यांनी अशोक चव्हाणांना आरोपी बनवलेला आहे, पण त्यांनी बीजेपी जॉईन केली आणि आज ते राज्यसभेचे खासदार आहेत। सांगण्याचं तात्पर्य हेच की सरकार बदलते, घोटाळ्यांची नावे बदलतात आणि नेते आपल्या गरजेनुसार व्यवस्था वाकवत राहतात।